नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो. माझा संपर्क नंबर 9373960059. मी आज आपल्या सगळ्यांना विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त, बर्थ ॲनिव्हर्सरीनिमित्त खूप सगळ्या शुभेच्छा देत आहे. आज आपल्यासमोर येताना खूप आनंद होत आहे की आज आपल्या सगळ्यांचं हक्काचं टेलिकास्ट लॉर्ड बुद्धा TV यांच्या माध्यमातून आपल्याशी रूबरू होत आहेत. तर उपासकांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांची शतकोत्तर जयंती, शतकोत्तर 34वी जयंती आपण इथे मोठ्या आनंदाने, उत्साहाने, ढोल ताशाने, गोडधोड खाऊन साजरी करत आहोत. परंतु यावरच आपण थांबलं पाहिजे का? बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं का बौद्ध समाजाकडून, बौद्ध अनुयायांकडून, किंवा त्यांना मानणारा जो वर्ग आहे, जो जय भीम म्हणतो स्वतःला, तर हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं का? तर उपासकांनो, आज आपला समाज ज्या पद्धतीने प्रगतीकडे चालला आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. परंतु हा समाज जो पेबॅक टू सोसायटी करत नाही आहे, जो त्यांचं कर्तव्य आहे समाजाप्रती, समाज बांधवांप्रती, ते तो बजावत नाही आहे. आणि ते त्याने बजावलं पाहिजे, ही बाबासाहेबांची खरी इच्छा होती. बाबासाहेब आंबेडकरजी म्हणतात, मी एकटा शिकल्यामुळे आज समाजाची परिस्थिती बदलू शकलो. परंतु जेव्हा माझ्या समाजातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक खूप सगळा शिकेल आणि तो सुद्धा माझ्याप्रमाणे समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करेल, तेव्हा तो प्रयत्न किती मोठा असेल. तर हे बाबासाहेबांचे विचार होते तुम्ही आम्हाला घेऊन. परंतु आज तो विचार कुठेतरी शेवटच्या घटका मोजते असं जाणवतं. आणि म्हणून माझे आपल्या सगळ्यांना जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देत हेच संदेश आहे की बाबासाहेबांचं जे जीवन आहे ते संघर्ष जीवन आहे. आणि तो संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना करावा लागला. आणि आज आपण जयंती करत असताना एक संघर्ष आपल्या इथे येऊन ठेपला आहे, तो म्हणजे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा. हे महाबोधी महाविहार आपल्या अस्मितेचं आहे, आपल्या श्रद्धेचं आहे. आज हे महाबोधी महाविहार आंदोलन काही लोकांना वाटतं की अचानक कसं उभं राहिलं, काही दिवसात कसं उभं राहिलं. तर त्या सगळ्यांना सांगणं आहे की आंदोलन काही दिवसाचं नाही आहे, काही महिन्यांचं नाही आहे, काही वर्षांचं नाही आहे. हे आंदोलन 130 वर्षापूर्वीचं आहे, 134 वर्षापूर्वीचं आहे. शतको गेली हे आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन ज्यांनी सुरू केलं ते म्हणजे अनागारिकजी धर्मपाल यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू झालं. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होणं 1891 आणि अनागारिक धर्मपालांचं भारतात येऊन हे आंदोलन सुरू करणं, हे दोन महापुरुषांचे संगम दिसून येतो. 1891 मध्ये हा लढा सुरू होतो उपासकांनो. आणि 1891ला या महापुरुषाचा जन्म होतो, म्हणजे तुमचे आमचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर. हा लढा महाबोधी महाविहार, तर हा लढा आपल्या अस्मितेचा आहे, आपल्या श्रद्धेचा आहे. अनागारिक धर्मपालजी श्रीलंकेचे, तर त्यांना त्या पद्धतीने येथे सपोर्ट भेटला नाही. तेव्हा बुद्धांचं बसुद्धा माहीत नव्हतं आपल्या लोकांना की बुद्ध कोण आहेत. बुद्धाची ओळख
करून देणारे आपले बाबासाहेब आंबेडकर जे आहेत. 1956 14 ऑक्टोबर विजयादशमी दिवशी, अशोका विजयादशमी, त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरजी लाखोंच्या संख्येने आम्हाला हा बुद्ध धम्म देतात. बुद्ध धम्म आणि संघ याची ओळख करून देतात. मग ते चंद्रमणी यांच्या माध्यमातून ते दीक्षा घेतात. तर उपासकांनो, 1956लाच माझे बाबासाहेब आंबेडकरजी 22 प्रतिज्ञा देतात आम्हाला. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये त्यांनी एक खूप छान वाक्य म्हटलं. त्यातली एक प्रतिज्ञा म्हणजे की भगवान गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो, असे माझे बाबासाहेब आंबेडकर त्या प्रतिज्ञेत म्हणतात. म्हणजे किती समर्पक आहेत बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माला घेऊन. काही लोकांना वाटतं की हा लढा 100 वर्षापूर्वीचा आहे, 134 वर्षापूर्वीचा आहे, तर बाबासाहेबांनी या लढ्यामध्ये का नाही उतरले. तर त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला 1935ला या महाबोधी महाविहाराचा जो लढा चालू होता, त्या महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाचं पिटिशन बाबासाहेबांनी 1935ला टाकलं होतं. तेव्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे कोलकात्याला होतं की बाबासाहेबांनी तेव्हाच या आंदोलनाला सहयोग केला होता, सपोर्ट केला होता. परंतु माझ्या बाबासाहेब आंबेडकरांसमोर एवढे हजारो प्रश्न होते की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न की माझा जो समाज आहे, माझे जे लोक आहेत, त्यांना या विषमतावादातून बाहेर काढणं, या जाती व्यवस्थेतून बाहेर काढणं, त्यांच्या पोटाची जी खळगी आहे ती भरणं, त्यांच्यावर होणारा अत्याचार अन्याय थांबवणं, हे मुख्य प्रश्न होते बाबासाहेबांसमोर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला या महाबोधी महाविहारासाठी पिटिशन दाखल करून दिलं की ते बौद्धांचे, ते बौद्धांना मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या बाबासाहेबांचा सुद्धा राहिलेला हा लढा आहे, तो आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे. तर या 134व्या जयंतीच्या अनुषंगाने मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की आपल्या महापुरुष डॉक्टर आंबेडकरांनी जे जे लढे हाती घेतले ते यशस्वी केलेले आहेत. आणि त्यांचा हा उरलेला लढा तो आपल्यासाठी आहे. म्हणून ह्या जयंतीला आपण सगळ्यांनी जयंती तर साजरी करायची, पण महाबोधी महाविहार हे मुक्तसुद्धा करून दाखवायचं आहे. 1949 हा जो ॲक्ट आहे, तर हा चाचा नेहरू आणि गांधीजी यांचं राजकारण तिथे आहे की ब्राह्मणांना ते मना करू शकत नव्हते आणि बौद्धांच्या ताब्यात ते देऊ शकत नव्हते. हे त्यांचं राजकारण. कारण तिथे स्थानिक ब्राह्मणांना दुखून चालणार नव्हतं. आणि जे बौद्ध आहेत तर ते आंतरराष्ट्रीय लेवलवर बौद्धांशी, बौद्ध जे धर्मीय देश आहेत त्यांच्याशी सुद्धा संबंध खराब करायचे नव्हते. म्हणून त्यांनी त्यावेळेला 4 ब्राह्मण 4 बौद्ध, तर 4 ब्राह्मण पुरोहित. ब्राह्मण आमचे दुश्मन नाहीत, पण हे जे ब्राह्मण पुरोहित वर्ग आहे की ज्याने आज आमच्या अस्मितेचा असणारं महाबोधी महाविहार याच्यावर अनैतिक पद्धतीने जो कब्जा करून ठेवला आहे, ही जी त्यांची मानसिकता आहे, या क्रूर मानसिकतेच्या विरुद्ध हे आंदोलन आहे. आम्ही भगवान बुद्धांचे अनुयायी आहोत. भारत धर्मनिरपेक्ष आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहोत. आम्हाला आमचं वापस पाहिजे. तुमचं तुम्हाला ठेवा, आमचं आम्हाला वापस द्या. आणि आम्ही शांततेने हे आंदोलन करत आहोत. आम्ही हेच सांगू इच्छितो की त्यावेळेला काही लोक जसं म्हणतात की बाबासाहेबांनी हा विषय नाही घेतला, चुकीचं आहे. बाबासाहेबांनी हा विषय 1935ला घेतला, तेव्हा तर आम्ही बौद्धही नव्हतो. पण जेव्हा आम्ही बौद्ध झालो तेव्हा हा विषय आमचा झाला. जेव्हा आम्ही बौद्ध झालो तेव्हा अनागरिक धर्मपाल आमचे झाले. जेव्हा आम्ही बौद्ध झालो तेव्हा आमचं नातं बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय बौद्ध देशांशी जोडलं गेलं.
तर हा आमचा आता विषय हा अस्मितेचा आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांनी ज्या ज्या उठाव केले, सत्याग्रह केले, ते यशस्वी करून दाखवले आहे. एवढंच नाही की हे आंदोलन जे होतं शतकोत्तर पूर्वीचं आंदोलन आहे, 134 वर्ष होत आहेत या आंदोलनाला. पण त्यावेळी बौद्ध समाज नव्हता, तेव्हा जागृती नव्हती, तेव्हा अवेअरनेस नव्हतं, तेव्हा एवढं संपत्ती नव्हती, तेव्हा एवढा जनसमुदाय नव्हता. म्हणून हे आंदोलन हे वेळोवेळी अपयशी करण्यामध्ये यशस्वी झाले. पण आता यांना सांगणं आहे की आता नाही तर कधीच नाही. आता आम्ही हे घेऊनच राहणार. हे आमच्या अस्मितेचं आहे. आज आम्ही खूप श्रद्धेने महाबोधी महाविहाराला बघतो. आमचा उपासक मरण्या अगोदर इच्छा व्यक्त करतो की मी एक वेळ तिथे दर्शन घेऊन येऊ. पण आज आमची ही अस्मिता, आमच्या श्रद्धेचं ठिकाण आजही हे पुरोहित ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ते अनैतिक पद्धतीने तिथे कर्मकांड करतात, तिथे नको नको ते पूजा अर्चना करतात. ते आम्हाला हृदयाला लागणार आहे, मनाला लागणार आहे. आणि हे सगळं धरोहर तुम्ही बघायला गेलात तर आमच्या चक्रवर्ती सम्राट अशोकाने निर्माण केलेलं आहे. सम्राट अशोकाने 84,000 बुद्धविहारं निर्माण केली. त्यातलं आज आम्ही महाबोधी महाविहार मागत आहोत. पुढे भविष्यात अवेअरनेस अजून वाढेल आणि आम्ही आमची सगळीच विहारं मागू. कारण जे काही प्राचीन आहे ते फक्त बौद्धांचं आहे. जे काही प्राचीन धरोहर आहे ते फक्त बौद्धांचंच आहे आणि हे सगळ्यांना माहीत आहे. पण एक छान पद्धतीने झोपेचं ढोंग घेतलेलं हे सरकार आहे. आज सरकारमध्येही ब्राह्मण आहेत, विरोधी पक्षातही ब्राह्मण आहेत, न्याय द्यायलाही ब्राह्मण आहेत आणि मीडियासुद्धा ब्राह्मण आहे. तर आम्ही न्याय मागायचा कोणाला? म्हणून माझे बाबासाहेब आंबेडकर एक वाक्य म्हणतात की तुम्हाला काहीही संघर्षाविना भेटलेलं नाही, म्हणून संघर्ष करावाच लागणार आहे. कारण ह्या लोकांना दुसरी भाषा समजत नाही. बुद्धांना स्वीकार करून शस्त्र टाकणारा सम्राट अशोकाला आम्ही मानतो, परंतु अस्मितेसाठी तलवार उचलणाऱ्या रायप्पा महार, सिद्धनाग महार यांनासुद्धा आम्ही मानतो. आणि त्याची साक्ष देणारा भीमा कोरेगाव हा स्तंभसुद्धा तुम्हाला माहीत आहे. म्हणून ही लढाई आमच्या अस्मितेची आहे, आमच्या श्रद्धेचं ठिकाणासाठी आहे. आणि म्हणून या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरजी त्यांच्या कार्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या त्यांच्या 134व्या जयंतीनिमित्त, जन्मदिन जयंतीनिमित्त, बर्थ ॲनिव्हर्सरीनिमित्त मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न खूप सगळ्या शुभेच्छा आपणा सगळ्यांना देतो, खूप सगळी मंगल कामना करतो. आणि या लढ्यासाठी आपण तयार व्हायचं आहे. हा लढा आपल्या वाटेला आला आहे, आपलं नशीब आहे, आपलं भाग्य आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने विजय प्राप्त केला तसाच विजय आपण करून राहू आणि बुद्ध पौर्णिमेपर्यंत ही गोड बातमी आपण सगळ्यांना देऊ. आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आपणा सगळ्यांना हेच संदेश देत आहोत की आपण जयंती करत हे आंदोलनसुद्धा विसरता कामा नये. तन मन धनाने या आंदोलनाला सहयोग करा. मी याच्या पुढेसुद्धा जाऊन म्हणेल की तन मन धनच नाही तर रक्तसुद्धा द्यावं लागलं, लहूसुद्धा दान करावं लागलं तर तुम्हाला करावं लागेल. कारण बलिदानाशिवाय काही मिळालेलं नाही. म्हणून आता आलो शांतीने, नंतर येऊ क्रांतीने. आणि म्हणून हा लढा यशस्वी करूया. पुन्हा एकदा मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो आपल्याला या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो, कोटी कोटी शुभेच्छा देतो. खूप मंगल हो, खूप मंगल हो. सुखी दीर्घायु भव. साधु साधु साधु. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.